नागपुर के हुड़केश्वर पुलिस स्टेशन में दर्ज शिकायत को लेकर आज पत्रकार परिषद आयोजित की गई थी। इस दौरान पीड़ित महिला ने मीडिया के सामने अपना पक्ष रखा और चंदन मोहन दास वंजारी पर गंभीर आरोप लगाए। महिला ने आरोप लगाया कि उसके साथ जबरन शारीरिक संबंध बनाने, साथ ही उसे धमकी देने और मानसिक प्रताड़न किया गया था। साथ ही उसने कुछ पुलिसकर्मी पर भी पक्षपात का आरोप लगाते हुए कहा है कि वह अनुसूचित जाति से होने के कारण उसे न्याय नहीं दिया जा रहा। पीड़ित महिला ने मामले की निष्पक्ष जांच, सुरक्षा और आरोपी के खिलाफ कड़ी कार्रवाई करने की मांग की है। फिलहाल पुलिस ने शिकायत प्राप्त कर मामले की जांच शुरू कर दी है। आइए सुनते हैं पीड़ित महिला का सविस्तर बयान। मी एका कंपनीमध्ये जॉब करायची तेव्हा माझी ओळख चंदन मोहनदास वंजानीशी झाली। त्याच्यानंतर त्यांनी मला काम देण्याचा आमिष दाखवला की तू ये, मी तुला 2-3 क्लायंटसोबत भेटून देतो आणि तुझं म्हणजे करिअरमध्ये मी तुला हेल्प करते असं म्हणून त्यांनी मला 8 जानेवारी 2025 रोजी तुकडोजी पुतळ्याजवळ तो मला घ्यायसाठी आला होता की तुला मी क्लायंटसोबत भेट घालून देतो। तर त्यावेळेस मी त्याच्या कारमध्ये बसली आणि त्या कारमध्ये त्यांनी मला काहीतरी नशीली पदार्थ असं ड्रिंक दिली प्यायसाठी आणि ते पिल्यानंतर मला एकदम गुंगी आल्यासारखं झालं मला आणि त्यावेळेस त्याच गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी मला प्रेषित हॉटेल आहे जे दिगोरी स्थित आहे त्या हॉटेलमध्ये घेऊन माझ्यावरती शारीरिक शोषण केला। माझ्या इच्छाच्या विरोधात त्यांनी माझ्यासोबत शारीरिक संबंध बनवले आणि त्याच्यानंतर मला त्यांनी 11:15 दरम्यान त्यांनी मला तुकडोजी पुतळ्याजवळ सोडून दिलं। त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर मी जरीपटका पोलीस स्टेशनला गेली होती। माझे काही 1-2 जण ओळखीचे होते, त्यांच्यासोबत मी जरीपटका पोलीस स्टेशनला गेली होती। तर तो जो चंदन मोहनदास वंजानी आहे तो आपला सालासोबत आणि त्याच्या एक ॲडव्होकेटसोबत आणि तो असे 3 जण आले होते। तर त्यावेळेस मी पोलीस तक्रार द्यायला गेली होती, पण पोलिसांनी माझ्या विरोधात तक्रार घेतली नाही आणि मला तिथून भगवलं, म्हणजे पाठवून दिलं। आणि त्याच्यानंतर मग मी काही दिवसानंतर हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गेली होती। तिथे मी अर्ज दाखल केला। अर्जाला तेव्हा ते जे व्हेरिफिकेशन आहे ते बोरकर सरांकडे गेलं होतं, पण त्यांनी काही व्हेरिफिकेशन केली नाही जे पण आहे त्याच्याबद्दल आणि ते मला फक्त एकच सांगत राहायचे की आमची पोलीस भरती चालू आहे, मला वेळ नाही आहे, माझी पोलीस भरती चालू आहे, मला वेळ नाही आहे। आणि ते मला म्हणायचे की तू प्रूफ आण। तर मी म्हणायचे की माझा फोन तर सध्या पोलीस स्टेशनमध्ये जप्त आहे, तुम्ही प्रूफ नाही आणू शकत, पण सर तुम्ही माझ्यासोबत हॉटेलमध्ये चला आणि आपण सोबत जाऊ, तिथे आपल्याला प्रूफ मिळून जातील। पण ते पोलीसवाले कधीच एग्री नाही झाले की माझ्यासोबत त्या हॉटेलमध्ये चलायसाठी। उलट चौकशी न करता त्या चंदन वंजानी मला फोन करून दिलं त्या बोरकर सरांनी आणि तो डायरेक्ट त्यांनी एंटीसिपेटरी बेल घेतली। त्या चंदन वंजानीने डायरेक्ट त्या ॲप्लिकेशनवरती पोलिसांनी त्याला सपोर्ट केला आणि एंटीसिपेटरी बेल घेतली। नाही, चुकीचं झालं, त्यांच्याकडे ॲप्लिकेशन लागली होती आणि त्याच्यानंतर मग माझ्या केसची चौकशी न करता डायरेक्ट त्या चंदन मोहन वंजानीला फोन केलं की बाबा तू चौकशीसाठी ये म्हणून। तर त्यावेळेस त्यांनी एंटीसिपेटरी बेल टाकली आणि मी जेव्हा मग पोलीस स्टेशनमध्ये मला पोलिसांचा से नाही जात होता तिथे कोर्टामध्ये, तर मला सेसाठी तिथे बोलवलं त्यांनी, कुठे हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं आणि त्या बोरकर सरांनी माझा दिशाभूल केलं की जर तू असं सांगशील की तुझ्या घरी मेडिकल इश्यू आहे, सध्या मी चौकशीसाठी नाही येऊ शकत, तर तुझी ऑटोमॅटिकली त्याची एंटीसिपेटरी बेल कॅन्सल होऊन जाईल। तर मला असं त्यांनी त्या बोरकर सरांनी दिशाभूल केली आणि मी तिथे लिहून दिलं की मी सध्याच्या परिस्थितीमध्ये मेडिकल इश्यू असल्यामुळे मी येऊ शकत नाही आणि माझं दिशाभूल केलं आणि त्याची जे एंटीसिपेटरी बेल आहे ते ग्रांट झाली। तुमचं मेडिकल केलंच नाही का मग पोलिसांनी? मेडिकल केलं आणि ते बोरकर सर बोलले की त्याच्यानंतर 15-20 दिवसानंतर परत यायचं आणि फ्रेश FIR द्यायची।
आणि तो मग अरेस्ट होईल. तर असं बोलून मला त्यांनी दिशाभूल केली आणि त्याच्यानंतर मग तिकडे पण परत मग मी कमिशनरकडे गेली की सर माझी पोलीस कंप्लेंट नाही होत आहे म्हणून. ते पण जे अर्ज आहे बोरकर सरांकडे 2 महिने पडून राहिलं पण त्यांनी काही चौकशी केली नाही. त्याच्यानंतर मी कमिशनरकडे गेली ह्या सर्व गोष्टी सांगायसाठी की सर कंप्लेंट नाही घेत आहे कोणी. त्याच्यानंतर ते चौकशीसाठी त्रिमूर्ती नगरला गेली ती केस, प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये. त्याच्यानंतर ते केस पुन्हा व्हेरीफाईड होऊन इकडे आली हुडकेश्वर पोलीस स्टेशननंतर. त्याच्यानंतर आज 2 दिवसाआधी FIR झाली. 2 दिवसानंतर FIR झाल्यानंतरही ते त्या लोकांना अरेस्ट नाही करत आहेत, त्या चंदन वंजानीला अरेस्ट नाही करत आहेत. आणि ॲट्रॉसिटी त्यांना म्हटलं की मी दलित समाजाची महिला आहे तर तुम्ही ॲट्रॉसिटी लावा त्यांना. तर ते बोलले की मॅडमला विचारतो आम्ही. आणि मी म्हटलं की तुम्ही त्याला अरेस्ट करा कारण की बोरकर. हो, मी अर्जामध्ये लिहिलेलं आहे. इवन जे PSI मॅम ज्यांच्याकडे तपास आहे त्यांना पण मी परवाच्या दिवशी जाऊन भेटली होती की मॅम तुम्ही ॲट्रॉसिटी नाही लावलेलं आहे म्हणून. तर ते बोलले की वरिष्ठ मॅडम काय बोलते त्या हिशोबाने सर्व होईल म्हणून. पण त्यांनी अजून ना त्याच्यावरती त्याला अरेस्ट केलेलं आहे आणि ना काही ॲट्रॉसिटी दाखल केलेली आहे. आम्हाला अशी माहिती मिळाली की तुमच्या फडणीचे गुन्हे सुद्धा दाखल आहे म्हणून. तुम्ही काय ते प्रकार आहे? हो, ॲक्च्युली हा चंदन वंजानी आहे, यांनी माझ्यावरती शारीरिक शोषण केलं आणि या पूर्ण मॅटरला म्हणजे कोणासमोर नाही आलं पाहिजे किंवा माझी बदनामी नाही झाली पाहिजे किंवा त्याच्यावरती कोणती केस नाही लागली पाहिजे म्हणून संजय मेंढेचा हेल्प घेऊन त्यांनी मला आपला वाईफ आणि त्याचा जो दुकानाचा नोकर आहे सुनील यादव त्यांच्यासोबत मिळून मलाच खोटा हप्ता वसुली आणि गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये. इवन त्या संजय मेंढे सरांना मी पूर्ण हिस्ट्री सांगितली होती की ह्या माणसाने माझ्यासोबत असं शारीरिक शोषण केलेलं आहे, मानसिक त्रास दिलेला आहे मला. आणि मी हॉटेलचे प्रूफ दाखवले, मेसेजेस दाखवले, कॉल डिटेल दाखवली. त्याच्यानंतरही त्यांनी मला 9 ते 12 वाजतापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं की बाबा मी त्याला बोलून घेतो. पण तो 12 वाजले तरी तो काय आला नाही आणि डायरेक्ट मला दुसऱ्या दिवशी हप्ता वसुली खंडणीच्या केसमध्ये डायरेक्ट मला अरेस्ट केला. जेलमध्ये पण टाकलं होतं? हो, मला मी 10 दिवस जेलमध्ये होती. पण आता काय मागणी काय आहे तुमची? माझी मागणी हेच आहे की माझ्यासोबत जे पण अन्याय झालेला आहे म्हणजे ते खोटे केसपासून जे माझं शारीरिक शोषण झालं आहे, मानसिक त्रास झालेला आहे मला, त्याच्यामध्ये मला न्याय मिळाला पाहिजे. न्याय मला हे मिळालं आहे की हा चंदन वंजानीवरती कारवाई झाली पाहिजे. त्याची जे वाईफ आहे जिने माझ्यावरती खोटा 376चा गुन्हा दाखल केला पण अजूनही त्याला अरेस्ट केलेलं नाही आहे आणि ॲट्रॉसिटी पण लावलेलं नाही आहे अजून.